आता सगळ्यात मोठा माझ्या तालुक्यातला जो मुद्दा आहे, शेतीला जोडधंदा असल्याशिवाय शेती आपल्याला नफ्यामध्ये किंवा परवडत नाही. डाळिंबाच्या रोगानं डाळिंब उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकरी तसा आमचा बऱ्यापैकी हैराण झाला होता, थोडासा अस्वस्थ झाला होता. त्या काळामध्ये आम्ही मंडळींनी किंवा आमच्या काही सहकार्याने किंवा माझ्या टीमनी आम्ही त्या ठिकाणी दुधाची धवल क्रांती करायचं ठरवलं आणि आज माझ्या तालुक्यामध्ये लाखो लिटरचं दूध उत्पादित होत आहे. त्यामध्ये पुन्हा जर्सी गाई असतील, होस्टनच्या गाई असतील, ज्या जास्तीचं दूध देणारे आहेत. म्हशीचं सुद्धा दूध चांगल्या किमतीनं त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये जात आहे. त्यामुळं दुधाचा धंदा सुद्धा या तालुक्यामध्ये जरी वाढत असला तरी त्या गायींना सुद्धा रोगराई ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर या जनावराला सुद्धा चांगल्या पद्धतीचे डॉक्टर असले पाहिजेत, चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल्स असले पाहिजेत.